हे रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, टपाल विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, वित्तीय सेवा, कामगार आणि रोजगार मंत्रालयासह अनेक मंत्रालयांचा समावेश आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवड प्रक्रिया ही गुणवत्तेवर आधारित पूर्णपणे पारदर्शक राहील याची खात्री सरकारने केली असल्याचं केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलंय। 16व्या रोजगार मेळाव्यानिमित्त मुंबईतही आज रेल्वे विभागातल्या राज्यातल्या विविध कार्यालयांसाठी 300 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आली। त्यावेळी ते बोलत होते। आपल्या कार्यकाळात रेल्वेमधली निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक केल्याचंही त्यांनी सांगितलं। राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत ही नियुक्तीपत्र वितरित करण्यात आली। आज नियुक्तीपत्र स्वीकारलेल्या उमेदवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विविध मंत्रालयांचे आभार मानले आहेत। मी गुड्स गार्ड ट्रेन मॅनेजर या पदासाठी सिलेक्ट झालो आहे। मागील 3 ते 4 महिन्यापासून मी या रेल्वे एक्झामची तयारी करत होतो आणि त्यामध्ये मला यश आलं। मला रेल्वेने संधी दिली त्याबद्दल मी भारत सरकार रेल मंत्रालय आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सरांचे मनापासून आभार मानतो। तर मी खूप खुश आहे। माझ्या परिवाराला आणि मला खूप अभिमान आहे की मला गव्हर्नमेंट नोकरी मिळाली। माझं एक स्वप्न होतं की मला गव्हर्नमेंट नोकरी भेटावी आणि ती आज पूर्ण झाली आहे। माझी आज टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल या पदावर नियुक्ती झाली आहे। मी आमच्या फॅमिलीतील गव्हर्नमेंट जॉबला लागणारी पहिली व्यक्ती असून सर्वांना माझ्यावर खूप अभिमान आहे आणि यासाठी मी भारत सरकार रेल्वे मंत्रालय आणि पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांचे हार्दिक आभार मानते।